नमस्कार. मराठी नवीन वर्षाची सुरुवात झालेली आहे. आज मराठी नववर्षातील पहिली चतुर्थी आहे. आज रविवार, विनायकी चतुर्थी. संध्याकाळी दिवा लावून कुठेही मिळणारी फक्त ही एक वस्तू गणपती बाप्पांना अर्पण करायची आहे. सर्व संकटे दूर होतील, विघ्न दूर होतील आणि बाप्पांचे आशीर्वाद प्राप्त होतील. तर अशी कोणती वस्तू आपल्याला गणपती बाप्पांना अर्पण करायची आहे, आज कोणत्या वेळेत अर्पण करायची आहे, सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा. माहिती आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करून बेल आयकॉनला आवर्जून प्रेस करा आणि कमेंट बॉक्समध्ये ओम गणपती नमः लिहायला अजिबात विसरू नका. यामुळे मी तुम्हाला बरेचसे उपाय देखील सांगणार आहे, जे तुम्हाला संध्याकाळी करायचे आहेत. काही सेवा सांगणार आहेत. नक्की तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. की चतुर्थीला गणेशाची कृपा मिळवण्यासाठी संध्याकाळी काही उपाय करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. तर तुम्हाला हा उपाय का करायचा आहे, तर विनायकी चतुर्थीला अनन्यसाधारण महत्त्व हे आपल्या हिंदू धर्मामध्ये आहे. कारण विनायकी चतुर्थी ही भगवान गणेशाच्या पूजेसाठी समर्पित प्रत्येक हिंदू महिन्यातील शुक्ल पक्षात येणारी चतुर्थी तिथी आहे. आज 22 मार्च रोजी चैत्र महिन्यातील विनायकी चतुर्थी आहे. या चतुर्थीला वासुदेव विनायक चतुर्थी असे देखील म्हणतात. हिंदू पंचांगानुसार दर महिन्याला 2 चतुर्थी येतात. शुक्ल पक्षातील म्हणजे अमावस्येनंतरची चतुर्थी विनायकी चतुर्थी म्हणून ओळखली जाते, तर कृष्ण पक्षातील पौर्णिमेनंतरची चतुर्थी संकष्टी चतुर्थी म्हणून ओळखली जाते. या दिवशी गणपती बाप्पांची विधिवत पूजा केल्याने तुमच्या आयुष्यातील सर्व अडथळे हे दूर होतात. तुमच्या घरामध्ये सुख समृद्धी प्राप्त होते अशी मान्यता आहे. भाविक या दिवशी उपवास करतात आणि गणपती बाप्पांना प्रिय असलेले मोदक, लाडवांचा नैवेद्य अर्पण करतात. गुळ खोबऱ्याचा नैवेद्य या दिवशी अर्पण करणे देखील अत्यंत शुभ मानले जाते. गणपती बाप्पा हे एक असे आराध्य दैवत आहे, जे सर्वांना लवकरात लवकर प्रसन्न होणारे, लहानातल्या लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वांना आवडणारे आणि सर्वांच्या इच्छा लवकर पूर्ण करणारे. तुमची कितीही कठीण इच्छा असो, तुम्ही गणपती बाप्पांच्या समोर मनोभावे ती व्यक्त केली आणि त्यांच्या काही सेवा जर केल्या, निश्चितच तुमची ती इच्छा लवकरात लवकर पूर्ण होते. आणि बाप्पा हे लवकर शुभ फळ देणारे आणि सर्वांचे आवडते देवता आहेत. म्हणूनच आपल्याला त्यांच्या संबंधित हा एक उपाय करायचा आहे. यामध्ये मी तुम्हाला बरेचसे छोटे मोठे उपाय सांगणार आहे. संकष्टी चतुर्थीप्रमाणेच ही चतुर्थी देखील अत्यंत महत्त्वाची आहे. संकष्टीप्रमाणेच विनायकी चतुर्थीला देखील गणपती बाप्पांची सेवा आणि हे काही उपाय केल्याने निश्चितच तुम्हाला त्याचे फळ प्राप्त होणार आहे. तर हा उपाय करण्यासाठी तुम्हाला आज संध्याकाळी कोणत्या वेळेत करायचा आहे हे पुढे जाणून घेऊयात. तर आज संध्याकाळी तुम्हाला 5:30 वाजल्यापासून ते रात्री 10:30 वाजेपर्यंत कधीही हा उपाय करता येऊ शकतं. त्याचबरोबर तुम्ही हा उपाय तिन्ही सांजेला केला तर उत्तम ठरेल, कारण तिन्ही सांजेची वेळ ही माता लक्ष्मी घरी येण्याची वेळ असते. त्यावेळेला सकारात्मक लहरी जास्त प्रमाणामध्ये सक्रिय असतात. म्हणून तिन्ही सांजेमध्ये हा उपाय करण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करा. तर हा उपाय करण्यासाठी तुम्हाला आज संध्याकाळी स्वच्छ हातपाय धुवून धूत वस्त्र नेसावे आणि गणपती बाप्पांच्या समोर आसन टाकून बसायचे आहे. देवघरासमोर एक दिवा देखील तुम्हाला प्रज्वलित करायचा आहे. त्याचबरोबर स्वच्छ केलेला चौरंग किंवा पाट ठेवायचा आहे. त्यावर 8 पाकळ्यांचे कमळ काढायचे आहे. पंजिरीने किंवा तांदुळाने तुम्ही काढू शकता. त्याचबरोबर गणपती बाप्पांची चांदीची किंवा तांब्याची, पितळाची कोणतीही मूर्ती तुमच्याकडे असेल तर ती तुम्हाला एका ताम्हणामध्ये घ्यायची आहे. ताम्हणामध्ये तिला अभिषेक करायचा आहे. अभिषेक करत असताना अथर्वशीर्षाचे 11 आवर्तन द्यायचे आहेत. 11 आवर्तन देणे शक्य नसेल तर किमान 1 वेळेला तरी म्हणायचे आहे. त्यानंतर ती मूर्ती स्वच्छ पुसून तुम्हाला त्या जे तांदूळाचे पाकळ्यांचे कमळ काढलेले आहेत 8 पाकळ्यांचे, त्यावर ठेवायची आहे. जर तुमच्याकडे मूर्ती नसेल किंवा ती देवघरामध्ये सोवळ्यामध्ये ठेवलेली असेल तर मग तुम्ही एक सुपारी देखील गणपती बाप्पांचे स्वरूप म्हणून ठेवू शकता. गणपती बाप्पांना गंध लावायचा आहे. हळद, कुंकू, अक्षता, फुले अर्पण करायची आहे. गणपती बाप्पांना जानवे घालायचे आहे. लाल फूल, दुर्वा अर्पण करायचे आहेत. शेंदूर अर्पण करायचा आहे. लाडूचा किंवा मोदकाचा किंवा मग गुळ खोबऱ्याचा नैवेद्य अर्पण करायचा आहे. त्यानंतर तुम्हाला लगेच हा उपाय करता येईल. तर तुम्हाला गणपती बाप्पाच्या समोर बसूनच हा उपाय करायचा आहे. आणि हे सर्व प्रक्रिया करण्यापूर्वी तुम्हाला अजून एक अत्यंत महत्त्वाचे काम करायचे आहे. थोडक्यात तुम्ही हा उपाय समजा. हा उपाय केल्याने तुम्हाला धनप्राप्ती, लक्ष्मीप्राप्ती कायम होईल, कारण हा लक्ष्मीप्राप्तीसाठीचाच उपाय आहे. तर तुम्हाला 2 मातीच्या पंत्या घ्यायच्या आहेत किंवा तुम्ही कोणत्याही धातूचे निरंजन घेतले तरीही चालेल. त्यामुळे तुम्हाला दुहेरी कापसाच्या वाती लावायच्या आहेत. दोन्ही निरंजनामध्ये 2-2 वाती लावायच्या आहेत. व त्यानंतर त्यामध्ये तुम्हाला शुद्ध गाईचे तूप टाकायचे आहे. गाईचे तूप नसेल तर तुमच्या घरी कोणतेही जे शुद्ध तूप आहे ते टाकायचे आहे.
त्यानंतर हे दोन्ही दिवे घेऊन तुम्हाला तुमच्या मुख्य प्रवेशद्वारावर जायचे आहे आणि तिथे तुम्हाला फुलांचं आसन द्या किंवा मग डिशमध्ये तांदूळ ठेवू शकता किंवा डिशमध्ये देखील तुम्ही हे दिवे ठेवायचे आहेत. मातीच्या पंत्या असतील तरी चालतील किंवा कोणत्याही धातूचे दिवे चालतील. तर हे दोन्ही दिवे तुम्हाला तुमच्या मुख्य प्रवेशद्वारावर प्रज्वलित करायचे आहेत. असे केल्याने माता लक्ष्मी तुमच्या घराकडे आकर्षित होत असते. तुमच्या कोणत्याही आर्थिक समस्या असो त्या पूर्णतः नष्ट होतात. गणपती बाप्पा माता लक्ष्मीचे आशीर्वाद तुम्हाला प्राप्त झाले तर तुमच्या आयुष्यामध्ये कधीही कोणत्याही गोष्टीला कमी पडत नाही. तर हे दिवे तुम्हाला आज संध्याकाळी आवर्जून लावायचे आहेत. हे तुम्हाला तिन्ही संजेच्या वेळेतच लावायचे आहेत. ज्यावेळेला तुम्ही ही पूजा करणार आहात त्यावेळेला लावले तरीही चालेल. 5:30 वाजल्यापासून ते रात्री 10:30 वाजेपर्यंत कधीही लावू शकता आणि त्यावेळेत तुम्हाला बाकीचे जे मी उपाय सांगणार आहे तो करायचा आहे. त्याचबरोबर तुम्ही जेव्हा हा उपाय करणार आहात त्यावेळेला तुम्हाला गणपती बाप्पांची जी मी तुम्हाला सुरुवातीला आत्ता पूजा सांगितलेली आहे ती पूजा झाल्यानंतरच लगेच हा उपाय करायचा आहे. त्यासाठी तुम्हाला एका मातीच्या पंतीमध्ये दुहेरी कापसाची वात लावून एक तुपाचा दिवा गणपती बाप्पांच्या समोर देखील प्रज्वलित करायचा आहे आणि त्यामध्ये तुम्हाला 2 अखंड फुलांच्या लवंगा टाकायच्या आहेत. 1 कापूरवडी टाकायची आहे. लवंगा ह्या दारिद्र्यनाशक असतात. त्यामुळे घरातील सर्व दरिद्रता नकारात्मकताही दूर होते आणि कापूरवडीने देखील तुमच्या घरातील नकारात्मकताही नष्ट होत असते. त्यामुळे कापूर आवर्जून टाका. भीमसेनी कापूर असेल तर उत्तम, तो नसेल तर साधा कापूर देखील टाकू शकता. हा उपाय करण्यासोबतच तुम्हाला कापुरासोबत या काही वस्तू देखील जाळायच्या आहेत. तर तुम्हाला एक मातीची पंती किंवा कापूर जाळायचे भांडे घ्यायचे आहे. त्यामध्ये तुम्हाला थोडासा कापूर ठेवायचा आहे. भीमसेनी कापूर असेल तर उत्तम किंवा साधा कापूर घ्या. त्यावर तुम्हाला 2 अखंड फुलांच्या लवंगा, त्याचबरोबर 3 हिरवी वेलची ठेवायची आहे. त्याचबरोबर थोडेसे तूप टाकायचे आहे आणि 1 तमालपत्र त्यावर तुम्हाला ठेवायचे आहे आणि हा कापूर प्रज्वलित करत ओम गण गणपते नमः या मंत्राचा जप म्हणायचा आहे. सारखा जोपर्यंत तो कापूर जळत आहे तोपर्यंत याच मंत्राचा जप करायचा आहे. हा धूर सर्व घरभर पसरल याची काळजी नक्की घ्यायची आहे. तुमच्या घरातील कोणतीही नकारात्मकता, दारिद्र्य, संकट हे पूर्णतः नष्ट होतील. अत्यंत महत्त्वाचा आणि प्रभावी उपाय आहे. अगदी थोडक्यात मी तुम्हाला हा उपाय सांगितलेला आहे. त्याचबरोबर तुम्ही हा उपाय म्हणजे तुम्ही दररोजच घरामध्ये कापूर जाळणे उत्तम ठरते. घरातील नकारात्मकता दूर होण्यासाठी आणि कोणतीही वाईट शक्ती आपल्या घरामध्ये प्रवेश करू नये यासाठी हा उपाय अत्यंत प्रभावी आहे आणि दररोज घरामध्ये कापूर जाळला तरी उत्तम ठरेल. छोटे मोठे अत्यंत साधे सोपे आणि प्रभावी उपाय आपण आत्ता बघितलेले आहेत. आता सर्वात महत्त्वाचा उपाय आपण बघूयात. तर तुम्ही जे संध्याकाळी घराच्या मुख्य दरवाजावर जे 2 तुपाचे दिवे लावणार आहात त्यामुळे घरातील नकारात्मकता दूर होते, घरामध्ये सुखशांती येते, माता लक्ष्मी तुमच्या घरामध्ये कायम टिकून राहते. त्यासोबतच तुम्हाला जो उपाय मी सांगत आहे तो लगेचच करू शकता. तर गणपती बाप्पांची विधिवत पूजा करून झाल्यानंतर तुम्हाला 21 दुर्वांची एक जुडी घ्यायची आहे. 1 लाल जास्वंदाचे फूल घ्यायचे आहे. ते तुम्हाला तुमच्या उजव्या हातामध्ये धरायचे आहे आणि त्याचबरोबर तुम्हाला 21 तांदूळ घ्यायचे आहेत. तांदूळाला तुम्हाला हळद आणि कुंकू लावून लाल पिवळ्या रंगाचे बनवायचे आहेत आणि ही जुडी तुम्हाला गणपती बाप्पांच्या डोक्यावर अर्पण करायची आहे. ओम गण गणपते नमः या मंत्राचा 21 वेळेला जप म्हणायचा आहे. त्यानंतर ही जुडी गणपती बाप्पांच्या डोक्यावर अर्पण करायची आहे आणि जे तांदूळ मी तुम्हाला सांगितलेले आहेत ते प्रत्येक तांदूळ हातामध्ये घेऊन ओम गण गणपते नमः हा मंत्र म्हणत 21 वेळेला गणपती बाप्पांच्या डोक्यावरच अर्पण करायचे आहे. गणपती बाप्पांना नमस्कार करायचा आहे आणि तुम्हाला गणपती बाप्पांच्या समोर बसूनच संकटनाशन स्तोत्राचे पठण करायचे आहे. गणपती अथर्वशीर्षाचे देखील 1 वेळेला पठण करायचे आहे. यामुळे तुमच्या कामातील सर्व अडथळे दूर होतील आणि तुमच्या घरामध्ये अत्यंत शुभ असे वातावरण निर्माण होणार आहे. सर्व कामे मार्गी लागतील आणि बाप्पांचे आशीर्वाद तुम्हाला कायम प्राप्त होतील. तर आवर्जून आज संध्याकाळी हे मी तुम्हाला सांगितलेले 3 ते 4 उपाय आहेत ते सर्व उपाय करा. अत्यंत प्रभावी आहेत. गणपती बाप्पांच्या आशीर्वादाने तुमच्या घराला कोणतीही गोष्टीची कमी पडणार नाही आणि कायम त्यांची कृपादृष्टी तुमच्यावर राहील. त्यामुळे नक्की हा उपाय करा. माहिती आवडली असेल तर लाईक करा. सर्वांचे खूप खूप धन्यवाद.